नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स या चॅप्टर मधील अत्यंत महत्त्वाचे 2 ते 3 छोटे छोटे मुद्दे आपण पाहणार आहोत। पहिला मुद्दा असणार आहे बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड, त्यानंतर कॉन्जुगेट पेयर्स आणि रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर। त्याचप्रमाणे या मुद्द्यांवरती आधारित प्रॅक्टिस सेट 2.4 मधील एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण मॅथ्स सारथी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। रियल नंबर्स या चॅप्टरमध्ये 2.3 मध्ये आपण रॅशनलायझेशन ऑफ सर्ड्स अभ्यासलेला आहे किंवा रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर आपण अभ्यासलेला आहे। तोच मुद्दा आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा अभ्यासायचा आहे, तो म्हणजे बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड। बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्डची तशी ठराविक डेफिनेशन आपल्याला करता येणार नाही, परंतु ज्या सर्डमध्ये 2 टर्म्स असतात आणि त्या 2 टर्ममध्ये असलेल्या सर्डचा ऑर्डर जर 2 असेल 2 असेल तर त्या बायनॉमियलला आपल्याला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणता येतं। फॉर एक्झाम्पल, स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 7, स्क्वेअर रूट 3 मायनस 4, 3/4 प्लस स्क्वेअर रूट 5, these are the binomial quadratic surds। विद्यार्थी मित्रांनो, या तीनही एक्झाम्पलमध्ये तुम्ही पहा, तीनही एक्झाम्पलमध्ये टर्म्स 2 आहेत आणि या एक्सप्रेशनमध्ये आलेली जी सर्ड आहे त्या सर्डची ऑर्डर प्रत्येक ठिकाणी 2 आहे, म्हणून याला आपल्याला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणता येणं शक्य आहे। आता बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे 2 पदं असलेली सर्ड जी आहे तिच्या बाबतीमध्ये आपल्याला कॉन्जुगेट पेयर हा एक छोटासा कन्सेप्ट या ठिकाणी पाहायचा आहे। कॉन्जुगेट पेयर्स, कॉन्जुगेट पेयर म्हणजे काय तर काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत। फॉलोइंग इज अ कॉन्जुगेट पेयर ऑफ अ बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड, म्हणजे एक जोडी या ठिकाणी दिलेली आहे। क्वाड्रॅटिक बायनॉमियल सर्ड इज स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 7, दिस इज अ बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आणि हिची कॉन्जुगेट पेयर जी आहे ती या ठिकाणी ही दिलेली आहे किंवा ही सुद्धा तिची कॉन्जुगेट पेयर आहे। विद्यार्थी मित्रांनो, कॉन्जुगेट पेयर लिहिताना त्या 2 टर्म पैकी एका टर्मचं साइन हे आपल्याला चेंज करावं लागेल। स्क्वेअर रूट 5 इज पॉझिटिव्ह, स्क्वेअर रूट 7 इज पॉझिटिव्ह इन द ओरिजिनल बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्डमध्ये दोनही पद धन आहे, पण हिची कॉन्जुगेट पेयर लिहिताना एकतर आपल्याला स्क्वेअर रूट 7 हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह करावा लागेल किंवा स्क्वेअर रूट 5 हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह करावा लागेल, त्यांचे साइन चेंज करावं लागेल। म्हणून याला 2 कॉन्जुगेट पेयर आपल्याला सांगता येतील। स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 7, दिस इज अ कॉन्जुगेट पेयर ऑफ स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 7, म्हणजे या ठिकाणी स्क्वेअर रूट 7चं साइन इन्व्हर्स केलेलं आहे, म्हणजे चेंज केलेलं आहे। किंवा जर आपण स्क्वेअर रूट 5चं साइन चेंज केलं तर दुसरी पेयर तयार होईल, स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 5, फक्त स्क्वेअर रूट 7 हा आपण पुढे लिहिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या पेयरसाठी दुसरी पेयर तयार करताना आपण स्क्वेअर रूट 5चं साइन जे पॉझिटिव्ह होतं ते निगेटिव्ह केलेलं आहे। या दोनही बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असून त्या स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 7 हिच्या कॉन्जुगेट पेयर्स आहे। आता कॉन्जुगेट पेयरच्या बाबतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे किंवा त्याची डेफिनेशन सुद्धा आपल्याला करता येईल। इफ द प्रोडक्ट ऑफ 2 बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड्स इज अ रॅशनल नंबर देन दीज आर द कॉन्जुगेट पेयर्स ऑफ इच अदर। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्डचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार हा रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या येतो, त्या 2 बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्डला एकमेकांच्या कॉन्जुगेट पेयर्स असं म्हटलं जातं आणि हाच गुणधर्म वापरून आपण छेदाचं परिमेयीकरण करणार आहोत, रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर। आता पहा, each binomial surd is the conjugate pair, in the conjugate pair is the rationalizing factor of each other। म्हणजे स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 7 आणि स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 7 ही जर कॉन्जुगेट पेयर असेल तर ह्या दोनही एकमेकांच्या परिमेयीकरण गुणक म्हणजे रॅशनलायझिंग फॅक्टर आहे। म्हणजे या दोघांचा एकमेकांशी गुणाकार केल्यानंतर येणारा गुणाकार हा परिमेय संख्या असणार आहे, म्हणून हे एकमेकांचे परिमेयीकरण गुणक असं मराठीमध्ये म्हटलं जातं, त्याला इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे रॅशनलायझिंग फॅक्टर। ते एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर्स असतात। आता द प्रोडक्ट ऑफ कॉन्जुगेट
binomial surds is a rational number. By using this property, the rationalization of the denominator in the form of binomial surd can be done. म्हणजे जेव्हा आपल्याला छेदाचं परिमेयीकरण करण्यासाठी एखादं एक्झाम्पल विचारलं जातं आणि त्या छेदामध्ये जर बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्ड असेल तर त्या छेदाला आणि अंशाला आपल्याला छेदातील सर्डच्या बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्डच्या ज्याला आपण कॉन्जुगेट पेअर म्हणतो त्या कॉन्जुगेट पेअरने दोनही ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. या स्वरूपातली एक्झाम्पल्स जे आहेत ते एक्झाम्पल्स आपली प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये येणार आहेतच. ती अतिशय साधी आणि सोपी असणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात या सर्व मुद्द्यांवरती आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 2.4 ला. प्रॅक्टिस सेट 2.4 मधील पहिली दोन एक्झाम्पल्स किंवा पहिले दोन क्वेश्चन्स अतिशय सोपे आहेत. पहिला क्वेश्चन आहे मल्टिप्लाय स्क्वेअर रूट 3 इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 3. आता विद्यार्थी मित्रांनो, मल्टिप्लिकेशन करताना दोन सर्डचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर त्यांची ऑर्डर सेम लागते. आता या चॅप्टरमध्ये आपण सर्व क्वाड्रेटिक सर्ड पाहणार आहोत ज्यांची ऑर्डर 2 आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑर्डर ऑलरेडी सगळ्यांची सेम असणार आहे. आता या ठिकाणी स्क्वेअर रूट 3 न स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 3 ला मल्टिप्लाय करायचे. प्रत्येक पदाला आपल्याला स्क्वेअर रूट 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून या ठिकाणी पहा स्क्वेअर रूट 3 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 3 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट 3. आता या दोन सर्डचं मल्टिप्लिकेशन करताना त्यांच्या रॅडिकंड जे आहेत ते रॅडिकंडचं एकाच रॅडिकल साईनमध्ये आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचं आहे. देअरफॉर वी कॅन राईट स्क्वेअर रूट 3 इंटू 7 मायनस स्क्वेअर रूट 3 इंटू 3. या दोनही रॅडिकंडचा एकाच रॅडिकल साईनमध्ये आपण गुणाकार घेतलेला आहे. देअरफॉर वी कॅन राईट स्क्वेअर रूट 21 मायनस स्क्वेअर रूट 9. नाव we know the square root of 9, it is 3. Therefore our final answer is square root 21 minus 3. This is the product of square root 3 and square root 7 minus square root 3. या दोघांचा हा गुणाकार आहे. अतिशय साधा आणि सोपा. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल याच पद्धतीचं आहे. फक्त या ठिकाणी ही जी मोनोमियल आहे ते मोनोमियल पाठीमागे म्हणजे एक पदी जी आहे ती पाठीमागे घेतलेली आहे आणि बायनॉमियल क्वाड्रेटिकसाठी थोडीशी पुढच्या बाजूला आहे. मग स्क्वेअर रूट 2 न या बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्डला मल्टिप्लाय करताना स्क्वेअर रूट 2 न यातील प्रत्येक पदाला मल्टिप्लाय करायचं आहे. स्टेप्स सगळ्या या पद्धतीने असतील. मग स्क्वेअर रूट 5 इंटू स्क्वेअर रूट 2 मायनस स्क्वेअर रूट 7 इंटू स्क्वेअर रूट 2. आता पुन्हा यांचं मल्टिप्लिकेशन एकाच रॅडिकल साईनमध्ये म्हणजे स्क्वेअर रूट 5 इंटू 2 मायनस स्क्वेअर रूट 7 इंटू 2. दॅट मीन्स स्क्वेअर रूट 10 मायनस स्क्वेअर रूट 14. दिस इज द प्रॉडक्ट ऑफ अबाउट टू सर्ड्स. ना आता या ठिकाणी आपण बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्डला मोनोमियल सर्डने मल्टिप्लाय केलं. आता या ठिकाणी आपण दोन बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्डचं मल्टिप्लिकेशनचं एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहूयात. 3 स्क्वेअर रूट 2 मायनस स्क्वेअर रूट 3 इंटू 4 स्क्वेअर रूट 3 मायनस स्क्वेअर रूट 2. आता या ठिकाणी पहिल्या बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्डमधील प्रत्येक पदानं दुसऱ्या बायनॉमियल क्वाड्रेटिक सर्डला आपल्याला मल्टिप्लाय करायचं म्हणून ते सेपरेट आपण ती स्टेप मांडून घेऊयात. 3 square root 2 multiplied by second quadratic surd, it is 4 square root 3 minus square root 2. आता निगेटिव्ह स्क्वेअर रूट 3 ने आपण या पुन्हा सर्डला मल्टिप्लाय करणार आहोत म्हणजे निगेटिव्ह स्क्वेअर रूट 3 इन ब्रॅकेट 4 स्क्वेअर रूट 3 मायनस स्क्वेअर रूट 2. म्हणजे पहिल्या कंसातील प्रत्येक पदानं आपण दुसऱ्या कंसाला मल्टिप्लाय केलेलं आहे. आता हे एक्झाम्पल म्हणजे पहिल्या दोन एक्झाम्पल प्रमाणे आलेलं आहे. 3 इंटू स्क्वेअर रूट 2 इंटू 4 स्क्वेअर रूट 3 मायनस स्क्वेअर रूट 2 यांचं मल्टिप्लिकेशन करताना पुन्हा या पदानं या दोनही पदांना मल्टिप्लाय करायचे आणि या निगेटिव्ह स्क्वेअर रूट 3 न या दोनही पदांना मल्टिप्लाय करायचे. मग त्याचं सेपरेशन आपण या ठिकाणी करून घेऊया. 3 स्क्वेअर रूट 2 इंटू 4 स्क्वेअर रूट 3 अगेन प्लस 3 स्क्वेअर रूट 2 इंटू निगेटिव्ह स्क्वेअर रूट 2 प्लस आता या स्क्वेअर रूट 3 ने या दोघांना मल्टिप्लाय करून घेऊया. निगेटिव्ह स्क्वेअर रूट 3 इंटू 4 स्क्वेअर रूट 3 अगेन प्लस निगेटिव्ह स्क्वेअर रूट 3 इंटू निगेटिव्ह स्क्वेअर रूट 2. आता या ठिकाणी काळजीपूर्वक गुणाकार करून घ्यायचा आहे. आता मोनोमियलचा गुणाकारापर्यंत आपण आलेलो आहोत. या ठिकाणी कोइफिशियंटचं प्रोडक्ट हा बाहेर लिहायचा आहे म्हणजे पहिल्या टर्ममध्ये 12 इंटू स्क्वेअर रूट 6 या दोघांचा 3 आणि 4 यांचा बाहेर गुणाकार आणि रॅडिकंड साईडमध्ये या रॅडिकंडचा मल्टिप्लिकेशन येईल 6. या ठिकाणी दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांचा प्रोडक्ट हा निगेटिव्ह येणार आहे. 3 1s आर 3 यांचे कोइफिशियंट 3 आणि 1 असल्यामुळे त्यांचा गुणाकार 3 आणि स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट 2 दॅट मीन्स स्क्वेअर रूट 4. त्यानंतर
या दोघांचा पुन्हा साइन चेंज असल्यामुळं यांचाही प्रॉडक्ट हा निगेटिव्ह येईल. 4 into 1 दॅट मीन्स 4 आणि स्क्वेअर रूट 3 into स्क्वेअर रूट 3 दॅट मीन्स स्क्वेअर रूट 9. इथे मात्र निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल, पॉझिटिव्ह आणि इथं कोइफिशियंट 1 1 असल्यामुळे त्यांचा प्रॉडक्ट हा इथं 1 आपण जो मांडणार नाही आहोत आणि इथं 2 रॅडिकंटचं प्रॉडक्ट येईल आहे 6. आता विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर रूट 4 आणि स्क्वेअर रूट 9 यांचं स्क्वेअर रूट या ठिकाणी निघणार आहे म्हणून ते आपण काढून घेऊयात. नेक्स्ट स्टेप असणार आहे 12 into स्क्वेअर रूट 6 minus 3 into square root of 4 is 2 minus 4 into square root of 9 is 3 plus square root 6. या ठिकाणी आपण हे प्रॉडक्ट करून घेऊयात. म्हणजे इथं 4चं स्क्वेअर रूट 2 घेतलेलं आहे आणि स्क्वेअर रूट 9 जे आहे त्याचा आन्सर आहे 3. आता या ठिकाणी आपण प्रॉडक्ट करून घेऊयात. 12 स्क्वेअर रूट 6 मायनस या दोघांचा प्रॉडक्ट 6, या दोघांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह 12 प्लस स्क्वेअर रूट 6. आता हे स्क्वेअर रूट 6चं पद आहे, हे स्क्वेअर रूट 6चं पद आहे. या दोघांची साइन सेम असल्यामुळे त्यांची ॲडिशन असणार आहे 13 स्क्वेअर रूट 6 आणि या दोघांचे साइन सेम असल्यामुळे यांची ॲडिशन असणार आहे इट इज निगेटिव्ह 18. दॅट मीन्स आवर आन्सर इज निगेटिव्ह 18 प्लस 13 स्क्वेअर रूट 6. दिस इज द प्रॉडक्ट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, दोन बायनॉमियल क्वाड्रॅटिक सेटचा गुणाकार करताना आपण विभाजन करून घ्यायचे, प्रत्येक पदाची फोड करून घ्यायची. फोड करण्या पहिल्या बायनॉमियलची फोड केली, प्रत्येक पदानं दुसऱ्या बायनॉमियल मल्टिप्लाय केलं. पुन्हा त्या बायनॉमियलनं मल्टिप्लाय करताना या ठिकाणी पुन्हा आपण फोड केलेली आहे आणि मोनोमियलला गुणाकार करता येईल अशा रीतीने आपण मांडणी करून घेतली. आणि मग दोन सेटचा गुणाकार करताना कोइफिशियंट म्हणजे सहगुणकांचा गुणाकार करून ऑर्डर सेम असलेल्या सेटचा गुणाकार करताना रॅडिकंटचा गुणाकार एकाच रॅडिकल साइनमध्ये आपण करून घेतलेला आहे आणि मग सिम्प्लिफिकेशन आपण केलेलं आहे. जे आपण पाठीमागच्या प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये सिम्प्लिफाय प्रकारचे एक्झाम्पल पाहिली ती या स्वरूपातली होती, ती आपण सिम्प्लिफाय ती मेथड या ठिकाणी यूज केली. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे डिवाइड और रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. या ठिकाणी रॅशनलायझेशन करायचं आहे. रॅशनलायझेशन करताना आपल्याला या एक प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये छेदस्थानी बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्डची कॉन्ज्युगेट पेअर जी आहे ती असणार आहे स्क्वेअर रूट 7. शक्यतो आपण सेकंड टर्मचं साइन चेंज करणार आहोत. स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट 2 दिस इज द कॉन्ज्युगेट पेअर ऑफ स्क्वेअर रूट 7 मायनस स्क्वेअर रूट 2. आता त्या कॉन्ज्युगेट पेअरनं आपण या सर्डला डिनॉमिनेटरमध्ये आणि न्यूमरेटरमध्ये मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणून आपली स्टेप असणार आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 मायनस स्क्वेअर रूट 7 इंटू याची कॉन्ज्युगेट पेअर आहे स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट 2 अपॉन स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट 2. इथे अंशांचा आपण गुणाकार करून घेऊयात 1 इंटू स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट 2 आणि या ठिकाणी पहा a प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपण आता 8वीला अभ्यासलेला आहे. त्या एक्सपान्शन फॉर्म्युल्याचा आधार घेऊन म्हणजे दोन पदांची बेरीज आणि त्याच दोन पदांची वजाबाकी असलेल्या पदांचा गुणाकार असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल स्क्वेअर रूट 7 स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर. मग या ठिकाणी आपण अंशस्थानी 1 ने गुणाकार केल्यानंतर आपल्याला तीच बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड मिळणार आहे. आणि खाली या ठिकाणी स्क्वेअर रूट 7चा स्क्वेअर म्हणजे इथं ऑर्डर आणि इंडेक्स सेम असल्यामुळे हा 7 रॅडिकंट बाहेर येईल. याही ठिकाणी 2 हा रॅडिकंट बाहेर येईल कारण ऑर्डर आणि इंडेक्स सेम आहे. इथे गुणाकार 1 ने केल्यामुळे आपल्याला हेच सर्ड पुन्हा मिळणार आहे. या दोघांचं सबट्रॅक्शन असणार आहे 5. दॅट मीन्स आवर आन्सर इज स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट 2 अपॉन 5. मग आता या नवीन मिळालेल्या सर्डमध्ये डिनॉमिनेटरमध्ये सर्ड नाही, इट इज अ रॅशनल नंबर. म्हणजे या ठिकाणी इथं डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन झालेलं आहे, म्हणजे रॅशनल नंबरमध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे. दिस इज कॉल्ड ॲज रॅशनलायझेशन ऑफ अ डिनॉमिनेटर. नेक्स्ट एक्झाम्पल 3 अपॉन स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट 5 मायनस 3 स्क्वेअर रूट 2. आता या ठिकाणी पहा इथे कोइफिशियंट पण आलेले आहे. याच्या या बायनॉमियल क्वाड्रॅटिक सेटच्या कॉन्ज्युगेट पेअरने आपण वरती आणि खाली मल्टिप्लाय करणार आहोत. व्हॉट इज द कॉन्ज्युगेट पेअर ऑफ 2 स्क्वेअर रूट 5 मायनस 3 स्क्वेअर रूट 2. फक्त आपण दुसऱ्या टर्मचं साइन चेंज करणार आहोत. इथं निगेटिव्ह आहे तर ते पॉझिटिव्ह होईल. दॅट मीन्स कॉन्ज्युगेट पेअर ऑफ धिस सर्ड इज 2 स्क्वेअर रूट 5 प्लस 3 स्क्वेअर रूट 2. मग या ठिकाणी आपण त्या कॉन्ज्युगेट पेअरनं अंशस्थानी आणि छेदस्थानी मल्टिप्लाय करून घेऊया.
इथे दोनही ठिकाणी आपण त्याच टर्मने मल्टिप्लाय केले म्हणजे समानता टिकून राहील. आता अंशांचा गुणाकार 3 इंटू 2 स्क्वेअर रूट 5 प्लस 3 स्क्वेअर रूट 7 आणि पुन्हा इथं एक्सपान्शन फॉर्म्युला a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. दॅट मीन्स 2 इंटू स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर आहे 3 इंटू स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा इथं 3 ने आपण मल्टिप्लाय करून घेऊयात किंवा 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल किंवा आपण ते कॅन्सलेशनसाठी त्याच पद्धतीने ठेवूयात. हे आहे असंच. इथे मात्र काय होईल पहा 2 चा स्क्वेअर हा 4 होईल आणि इथे मात्र या सर्टचा ऑर्डर आणि इंडेक्स सेम असल्यामुळे हा रॅडिकंड बाहेर येईल म्हणजे याचा स्क्वेअर असणार आहे 5. सिमिलरली स्क्वेअर ऑफ 3 इज 9 अँड हिअर ऑर्डर अँड इंडेक्स are same, therefore radical comes outside the radical sign, that means 9 into 2. आता या ठिकाणी आपण प्रोडक्ट करून घेऊया 3 into 2 square root 5 plus 3 square root 2 divided by product is 20 minus 18 and subtraction of 20 minus 18 is 2, that means our answer is 3 into 2 square root 5 plus 3 square root 2 divided by 2. This is the product. मग या ठिकाणी तुम्ही 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं तर 6 square root 5 plus 9 square root 2 upon 2 हेही उत्तर चालू शकेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3 आपण स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 3. विद्यार्थी मित्रांनो या प्रकारच्या उदाहरणामध्ये एक गोंधळ होऊ शकतो. आपल्याला फक्त डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट पेअरनेच अंशस्थानी आणि छेदस्थानी मल्टिप्लाय करायचं आहे. या ठिकाणी डिनॉमिनेटर आहे स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 3 अँड कॉन्जुगेट पेअर ऑफ दिस साइड इज स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3. मग त्या कॉन्जुगेट पेअरनं आपण वरती आणि खाली मल्टिप्लाय करणार आहोत. दॅट मीन्स स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3 आपण स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3 आपण स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3 म्हणजे याच्या कॉन्जुगेट पेअरने या ठिकाणी फक्त साइन चेंज केलं आणि त्या टर्मने आपण दोन्ही ठिकाणी मल्टिप्लाय केलं. अंशांचा गुणाकार करताना जर तुम्ही पाहिलं तर दोनही बायनॉमियल क्वाड्रॅटिक सेट सेम आहेत. मग त्याच संख्येने त्याच संख्येला मल्टिप्लाय करणं म्हणजे त्या संख्येला स्क्वेअर करणं म्हणून अंशस्थानी येईल ब्रॅकेट स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि खाली आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला होता a प्लस बी इंटू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे वरती स्क्वेअर रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 3 चा स्क्वेअर होईल आणि खाली स्क्वेअर रूट 5 चा स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरणार आहोत म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रोडक्ट ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरणार. दॅट मीन्स a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरूया. दॅट मीन्स स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर मायनस 2 इंटू स्क्वेअर रूट 5 इंटू स्क्वेअर रूट 3 प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म दॅट मीन्स स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर आणि या ठिकाणी ऑर्डर आणि इंडेक्स सेम असल्यामुळे दोन्ही ठिकाणी 5 आणि 3 हे रॅडिकल साइनच्या बाहेर येतील म्हणजे 5 मायनस 2 येईल. आता या ठिकाणी पण तेच होणार आहे. इथं ऑर्डर आणि इंडेक्स सेम त्याच्यामुळे 5 बाहेर येतील. त्यानंतर इथं -2 आहे असाच आणि या दोघांचा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट एकाच रॅडिकल साइनमध्ये 5 इंटू 2 5 इंटू 3 प्लस या ठिकाणी ऑर्डर आणि इंडेक्स समान असल्यामुळे 3 बाहेर येतील आपण 2 आहे. या दोघांची चिन्ह समान आहेत 5 आणि 3 यांची ॲडिशन होईल 8 मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ 5 अँड 3 इज 15 अपॉन 2. इफ वी टेक 2 कॉमन outside that means we get 2 into 4 minus square root 15 divided by 2. मग या ठिकाणी हा 2 जर कॉमन काढला तर शिल्लक बाबी पडताळण्यासाठी आपल्याला 2 ने प्रत्येक पदाला भागावं लागेल. 8 divided by 2 that means 4 and 2 square root 15 divided by 2 that means 2 get cancel negative 15 is our answer. म्हणजे इथं 2 आपण कॉमन काढला. आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल इलिमिनेट होतील. our answer is 4 minus square root 15. this is our answer. ना या ठिकाणी आणखी एक क्वेश्चन आपला जो आहे तो क्वेश्चन आपला बाकी आहे तो म्हणजे डिव्हिजनचा. तो तुम्ही डिव्हिजनचा क्वेश्चन घरी सोडवा. ज्या पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण डिव्हिजनही करतो आहोत. एकदम सोपा हा प्रश्न आहे. तो प्रश्न तुम्ही घरी सोडवा. हे उदाहरण तुम्हाला आवडलं असल्यास किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.